अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशात ओळख असणारे हे ठाकरे घराणे। परंतु सोशल मीडियावर नजर टाकली असता त्यांच्या ठाकरे आडनावाचं स्पेलिंग थोडंसं वेगळंच दिसतं। आपण मराठीत ठाकरे असं लिहिलं तरी स्पेलिंगनुसार त्याचा उल्लेख ठाकरे असा होतो। ठाकरे कुटुंबीय त्यांच्या नावाचे स्पेलिंग ठाकरे असं लिहिण्यामागे एक इतिहास आहे। बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार म्हणजेच केशव सीताराम ठाकरे यांनी आडनावात ठाकरे हा शब्द जोडला होता। केशव सीताराम ठाकरे यांचे आधीचे आडनाव पनवेलकर असं होतं। त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला होता। प्रबोधनकारांनी त्यांच्या आत्मकथेत असं म्हटलं आहे की त्यांचे पूर्वज धोडप किल्ल्याचे किल्लेदार होते, तेव्हा त्यांचे आडनाव धोडपकर असे होते। केशव सीताराम ठाकरेंचे पणजोबा म्हणजे कृष्णाजी माधव धोडपकर हे रायगड जिल्ह्यातील पाली इथं राहत होते। प्रबोधनकारांचे आजोबा रामचंद्र धोडपकर हे पनवेलमध्ये राहिले तेव्हापासून त्यांनी पनवेलकर हे आडनाव धारण केले। प्रबोधनकार सुद्धा सुरुवातीला पनवेलकर असं आडनाव लावत होते, पण नंतर त्यांनी स्वतः ठाकरे असं आडनाव केलं। प्रबोधनकार ठाकरे हे भारतात जन्मलेल्या विल्यम मॅकेफिस ठाकरे यांचे चाहते होते। त्यांचीच प्रेरणा घेऊन नावापुढे ठाकरे हा शब्द जोडला। विल्यम ठाकरे प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार होते। ठाकरे यांच्या कथा कादंबरी यावर अनेक मालिका आणि चित्रपटे आले। केशव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधनकार या नावाने लेखन सुरू केले। त्यानंतर ते प्रबोधनकार ठाकरे या नावानेच ओळखू लागले। भारत सरकारने त्यांच्या नावाने 2002 मध्ये पोस्टाचं तिकीटही काढलं। तर मग अशा या ठाकरे कुटुंबाच्या आडनावाचा प्रवास आपणास कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।